श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात केलेल्या बदलाबद्दलची माहिती आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोते हो, भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेव्हल अधिकारी म्हणजे BLO यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचं तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचनाही 17 ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात येईल. या अनुषंगानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम सर यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. सर, भारत निवडणूक आयोगानं SIRसाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही मुदतवाढ नक्की कशासाठी आहे आणि त्यामुळे एकूणच या प्रक्रियेचं बदललेलं वेळापत्रक काय असणार आहे? निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या वेळापत्रकप्रमाणे पूर्ण राज्यामध्ये काम चालू आहेत. ग्रामीण भागामध्ये असलेले जिल्ह्यामध्ये 25पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये वेळावर म्हणजे 8 तारीखपर्यंत करायचे होते. त्या तारीखपर्यंत करण्यासाठी तयारीसुद्धा चालू आहे. परंतु नागरीकरण जास्त झालेले आहेत. म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरामध्ये काही कारणामुळे, ते काही कारण आहे आपण चर्चा करू, त्या कारणामुळे तिथे मुदतवाढ देणे आवश्यक झालेले आहे. त्याप्रमाणे मुदतवाढ दिलेल्या आहेत. म्हणजे पूर्वी दिलेल्या वेळापत्रकापेक्षा आणखीन 10 दिवस मुदतवाढ दिलेल्या आहेत. आता नवीन वेळापत्रकप्रमाणे आपल्याला 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी BLOनी व्हिजिट करणे अपेक्षित आहेत आणि त्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रारूप यादी 24 ऑगस्टला प्रसिद्धी होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही हरकती असेल तर नोंद करू शकतात. पण हे मुदतवाढ फार महत्त्वाचं झालेलं आहे मोठ्या शहरासाठी. सर, आत्तापर्यंत BLOंच्या गृहभेटीदरम्यान SIR प्रक्रियेचं काम किती प्रमाणात पूर्ण झालंय आणि आत्ता दिलेल्या मुदतवाढीमुळे मतदारांना तसंच या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे? राज्यस्तरावर पाहिलं तर 96% मतदारांना आमचे गणनापत्रक पोहोचलेले आहे. तसेच राज्यस्तरावर पाहिलं तर 89% गणनापत्रक परत आलेले आहेत. असेल तर त्यांच्या सहीसह आलेले आहेत, नसेल तर ते कुठल्या कारणामुळे त्यांनी देऊ शकले नाही, त्या कारणासह आमच्याकडे आलेले आहेत. शहरी भागामध्ये हे थोडा कमी आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईसारखे क्षेत्रामध्ये लोक सकाळी 7 वाजता बाहेर पडतात, संध्याकाळी 8च्या नंतर घरी पोहोचतात. मतदारांच्या स्थिती तसेच आहेत. आमचं बूथ लेवल ऑफिसर आहे त्यांनासुद्धा तसेच आहे. म्हणून मुंबई, ठाणे, पालघरच्या काही क्षेत्रामध्ये वीकेंडमध्ये शनिवारी रविवारी जास्त काम होतात. त्या दिवस त्यांनी नोकरीसाठी जाणार नाही. म्हणून या शहरीमध्ये थोडा उशीर झालेला आहे. त्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेले आहे. सर, मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा स्थलांतर झालेल्या मतदारांसाठी मूळ ठिकाणी नोंदणी करण्याची परवानगी देत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा नेमकी कोणासाठी आहे आणि त्या अंतर्गत मतदारांना नेमका कसा दिलासा मिळणार आहे? आपल्या कायद्यामध्ये असा तरतूद आहे की तात्पुरतं गैरहजर असेल तर त्या कारणामुळे मतदार यादीतून त्या ठिकाणातून त्यांचे नाव वगळू नये असा तरतूद आहे. त्याबाबत आणखीन अभ्यास केला तर असा मॅन्युअलमध्ये तरतूद आहे. त्या मतदारांच्या क्षमता आहेत परत येण्यासाठी आणि त्या मतदारांच्या इच्छुकसुद्धा आहे परत येण्यासाठी. त्यांना मूळ ठिकाणी त्यांचं नाव आपण ठेवू शकतो. क्षमता कसा प्रूव्ह करायचं? त्यांना परत येण्यासाठी तिथे सुविधा आहेत का? त्यांना ते अपार्टमेंट, फ्लॅट, घर मिळणार आहे का परत? आणि तसेच त्यांना परत यायला इच्छुक आहेत का? तर हे दोन्ही तपासून हे बरोबर असेल, मूळ ठिकाणी त्यांचं नाव ठेवण्यासाठी तरतूद आहेत. त्याप्रमाणे आपल्या जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई, ठाणे आणि पालघरनी त्यांच्या स्तरावर आदेश पारित केलेले आहेत. म्हणजे तात्पुरतं गैरहजर या कारणामुळे नाव वगळण्याच्या आवश्यकता नाही अशा सूचनाप्रमाणे ही कारवाई करण्यात येत आहे. यांच्यामुळे भरपूर लोकांना फायदा होणार आहे, नक्की आहे. त्यांच्यामुळे तात्पुरतं गैरहजर राहिलेले आहेत, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, तात्पुरते तिथे राहत आहेत. पण इथे नाव वगळलं तर तिथे नाव त्यांना नोंद करण्यामध्ये अडचण येऊ शकतात.
किंवा नोंद केलं तर सुद्धा पुन्हा इथे बदलून आणावं लागतंय. हे अनावश्यक त्यांना त्रास आणि कागदपत्राचं काम कमी होऊ शकतात. त्यांचं नाव आज कुठे आहेत त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये ते मदत होईल. गेल्या 30 जूनपासून ही प्रक्रिया सर आपल्या राज्यात सुरू झाली आहे. मात्र अनेक मतदारांमध्ये अजूनही गणना अर्जात काय तपशील भरायचे याबद्दल गोंधळ असल्याचं दिसून येतंय. म्हणजे काहींचं स्वतःचं नाव मागच्या SIR यादीत आहे, काहींचं केवळ आईवडिलांचंच आहे, तर काहींच्या बाबतीत कोणाचंच नाव नाही. अशा प्रत्येकानं गणना अर्जात नेमकं काय भरायचंय याबद्दल मार्गदर्शन कराल का? गणनापत्रकमध्ये 3 भाग आहे. पहिला भाग आहे त्यांच्यामध्ये आता सध्या उपलब्ध असलेले, अस्तित्वात असलेले, मतदार यादीमध्ये असलेले सर्व तपशील लिहिलेले आहेत. म्हणजे आता मतदारांचं नाव, त्यांचे एपिक कार्ड नंबर, त्यांचा पत्ता, त्यांचे फोटो, ते सर्व दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही. फक्त फोटो बदलायचा असेल तर नवीन त्यांचं फोटो देऊ शकतात, ते आपण चिटकू शकतो. हे पहिला भाग झालेला आहे. दुसरा भागमध्ये मॅपिंग, जुळवणी म्हणतो. 2002, 3, 4 आपल्या देशामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 3 वर्षामध्ये झाले. त्या पुनरीक्षणमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा त्यांच्या आई वडील आजोबा आजीच्या नावाचा जुळवणी करून देणे अपेक्षित आहे. जुळवणी करण्याचा उद्देश असा आहे की ते जुळवणी झाले त्यांना दुसरा काही डॉक्युमेंट किंवा काही पुरावा देण्याच्या गरज नाही. हे मदत करण्याच्या उद्देशाने हे करत आहेत. आता 2002च्या यादी पूर्ण देशाच्या ECIच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. voters.eci.gov.in मध्ये आपण जाऊन पाहू शकतात आणि हे माहिती आपण BLOला देऊ शकतो. ग्रामीण भागासाठी BLOनी स्वतःच मॅपिंग केलेलं आहे. अर्बन एरियामध्ये सुद्धा प्रयत्न झाले पण त्यांचे यशस्वीपणा कमी झाले. कारण आता ते मतदार आहे ते 25 वर्षापूर्वी त्या बूथमध्येच होते असं असणारे फार क्वचित आहे नागरिक भागामध्ये, म्हणून तिथे कमी आहे. परंतु राज्यस्तरावर पाहिलं तर 75% लोकांच्या मॅपिंग आमच्या यंत्रणेने, आमच्या BLOनी पूर्ण केलेलं आहेत. आपल्या मतदारांना फक्त त्यांनी केलेले बरोबर आहेत का तपासायचं. बरोबर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर दुसरा माहिती द्यायचं. परंतु लोकांच्या मनामध्ये हे शंका आहे, माझं नाव मिळत नाही आहे, आईवडिलांचं मिळत नाही, मी काय करू. काही काळजी करायची नाही. भाग 3 भरायचं. भाग 2मध्ये माहिती असो नसो भाग 3 भरायचं. 3 मध्ये काय आहेत, सध्या आपल्या स्वतःच्या माहिती आहेत, आपल्या मोबाईल नंबर काय आहे, आपल्या आईवडिलांचं नाव काय आहे आणि आपल्याला द्यायला इच्छुक असेल तर आपले आधार क्रमांक काय आहेत हे माहिती मागतो. आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले नाही मिळाले, आपल्या स्वतःच्या माहिती भरून आपण गणनापत्रक कृपया सही करून द्यावे. सही करून दिलं तरच प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव येतील. आपण काही कारणामुळे बाहेर असेल तर आपल्या कुटुंबातील कुठलंही प्रौढ व्यक्ती ते सही करून आपल्या वतीने देऊ शकतात. हे 3 भाग आहेत. म्हणून आपण माहिती असेल तर द्यावे, माहिती नसेल तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या माहिती भरून द्यावे. कुठलेही कागदपत्र आता देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी प्रारूप झाल्यानंतर आम्ही आपल्याला संपर्क साधणार, त्यावेळेला दिलं तर पुरेसं आहेत. मॅपिंग झालं नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे 11मध्ये किंवा त्यांचे इक्वलंट समान डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवावे. त्यांचे आपण घेऊन आम्ही फायनल यादीमध्ये आपले नाव घेणारच आहे. सर, दरवर्षी जेव्हा केवळ SIR म्हणजे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम होतो तेव्हा नव्या मतदारांची नोंदणी, तपशिलातल्या दुरुस्त्या या प्रक्रिया होतात. पण आत्ता मात्र BLOंच्या गृहभेटीच्या कालावधीत या प्रक्रिया होत नाहीयेत. अशा वेळी नवमतदारांची नोंदणी किंवा तपशिलातल्या दुरुस्त्या यासाठीची प्रक्रिया कधी केली जाणार आहे? आपल्या विशेष पुनरीक्षणमध्ये 2 पुनरीक्षणचा भाग आहे. एक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण, समरी रिव्हिजन म्हणतो, आणि सखोल पुनरीक्षण म्हणजे इंटेन्सिव्ह रिव्हिजन. प्रत्येक वर्षाला आपण समरी रिव्हिजन, संक्षिप्त पुनरीक्षण करतो. 2002च्या नंतर महाराष्ट्राला आता आपण सखोल पुनरीक्षण करत आहोत. प्रत्येक वर्षाला करताना आपले उद्देशच असा असतात की आता त्या तारीखला उपलब्ध असले मतदार यादीत तसेच राहील, त्यांच्यामध्ये काय बदल असेल तर करणे अपेक्षित आहे. म्हणजे नवीन नाव घ्यायचे असेल तर फॉर्म नंबर 6,
काही नावामध्ये पत्तामध्ये फोटोमध्ये मोबाईल नंबरमध्ये बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 8, कुणाचे नाव वगळायचे असेल तर फॉर्म नंबर 7. हे काम आपण रेग्युलर करतो. परंतु 10, 15, 20 वर्षानंतर सखोल पुनरीक्षण येतात, त्यावेळी आपल्याकडे आता असलेले यादी बाजूला ठेवण्यात येते. ते यादी आपण पुढे वापरत नाही, नवीन यादी तयार करणार आहोत. त्यासाठी आता यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्या गणनापत्रक, ते माहिती असलेले, मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3 भाग असले गणनापत्रक तयार करण्यात येतात. प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन ते घरी उपलब्ध आहेत का नाही, वेदर इज अ रेसिडेंट आर नॉट, ते तपासण्यात येते. ते तपासताना त्या व्यक्ती उपलब्ध नसेल तर त्या व्यक्ती तिथे मतदार म्हणून राहत नाही असा गृहीत धरून पुढे जाण्यात येतं. हे नवीन यादी तयार करण्याच्या प्रक्रिया आहेत. या सखोल पुनरीक्षणमध्ये त्या वितरित आपल्या नागरिकत्व तपासणी करण्यात येते. त्यासाठी जुलवणी किंवा ते 11 डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला नाव घ्यायचं, काही बदलायचं, हे काही काम असेल, प्रारूप मतदार यादी आता असलेले प्रोग्रामप्रमाणे 24/8ला प्रसिद्धी होणार आहे. 24 ऑगस्टच्या नंतर या फॉर्म आपण भरून बदलू शकतात. महत्त्वाच्या नवीन मतदार आहेत त्यांना 24च्या नंतर नोंद करण्यासाठी आता उपलब्ध होणार आहे. 2024च्या नंतर आता करण्यासाठी 24 ऑगस्टच्या नंतर उपलब्ध होणार आहेत. आपण सर्व कागदपत्र तयार करून ठेवावे आणि या 24च्या नंतर आपण नवीन अर्ज करावे. कुणाला बदलायचं असेल तर सुद्धा फॉर्म 8 सुद्धा 24 ऑगस्टच्या नंतर भरू शकतात. सर, लोकांच्या मनात अजून एक शंका असते की आपण गणना अर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण केली, पण नंतर काही कारणामुळे आपलं नाव प्रारूप मतदार यादीत आलंच नाही, तर मग अशा वेळी काय करायचं? आपल्या मनामध्ये असा शंका येऊ नये. आपण गणनापत्र भरून दिले तर नक्की प्रारूप यादीमध्ये आपलं नाव येणारच आहेत. आपण फॉर्म भरून नाही दिलं तर, कुठल्याही कारणामुळे भरून नाही दिलं तर आपले नाव येणार नाही. परंतु आपण भरून दिलं असेल तर नक्की येणारच आहे. आपण प्रश्न विचारले, मी त्याला क्लिअर उत्तर देतो. समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण अर्ज भरू शकतात. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यामध्ये. त्यांच्यानंतर आपण अर्ज करू शकतात. त्यांच्यानंतर पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहे. त्यांच्याबाबत कोणीही काळजी करू नये असं आपल्याला सूचना आहे. सर, आता SIRसाठी मुदतवाढ मिळालेली आहे, तर या निमित्तानं तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? आपल्या सर्वांना, महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व मतदारांना विनंती आहे, या मतदार यादी म्हणजे आपण या देशाच्या नागरिक आहेत. नागरिकालाच मतदान करण्याचा अधिकार दिलेले आहेत. म्हणजे नागरिक या देशाच्या मध्ये शासन चालवणारे व्यक्तीचा निवड करण्याचा अधिकार आपल्याला आहे. ते छोटा अधिकार नाही आहे, मोठा हक्क आहे. त्या हक्क आपण वापरण्यासाठी यादीमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वांनी, पात्र असलेले सर्वांनी अर्ज करावे. यादीमध्ये आपले नाव येण्यासाठी आपले अर्ज लागेलच. माहिती आवश्यक असेल तर माहिती आपल्याकडून लागेल, डॉक्युमेंट असेल तर लागेल. हे छोटा विषय नाही आहे, मोठा विषय आहे. हे देशाचा भविष्य ठरवण्यासाठी हक्क आपल्याला आहे. तो आपण कृपया सर्वांनी नोंद करून घ्यावे. तर श्रोते हो, मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि याद्या अद्ययावत होण्यासाठी सहकार्य करावं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन, समन्वय आणि निवेदन शिबानी जोशी.